वंदे मातरमवर 10 घंटे डिबेट चालली पार्लमेंटमध्ये. पण वंदे मातरममध्ये लिहिलेलं काय की स्वच्छ हवा स्वच्छ पाणी प्रत्येक नागरिकाला मिळालं पाहिजे. पण मिळतंय का? तर नाही. उलट जी देशाची राजधानी दिल्ली ती जगामध्ये सर्वात जास्त प्रदूषित राजधानी म्हणून येते. त्याच्यावर चर्चाच झाली नाही. म्हणून मी नुसतं वंदे मातरम या गायनावर चर्चा केली की नेहरूंनी हे केलं, तुम्ही हे केलं, तुम्ही हे केलं, म्हणजे ब्लेम गेम खेळला फक्त एक. चाललं काय देशामध्ये? संविधानाच्या कलम 21 मध्ये लिहिलेलं आहे की शुद्ध हवा शुद्ध पाणी प्रत्येक नागरिकाला भेटलं पाहिजे, जो मूळ अधिकार आहे तुमचा. आणि मूळ अधिकाराचं जर उल्लंघन होत असेल तर तुम्ही कलम 32 नुसार सुप्रीम कोर्ट हायकोर्टमध्ये कंप्लेंट करू शकतात. आणि नेत्यांच्या प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये बघा तुम्ही त्यांच्या घरात एअर प्युरिफायर लावलेलं दिसेल. पण सामान्य माणसाचं काय? मागे रिपोर्ट निघाली की टॉप 10 प्रदूषित शहरांमध्ये पूर्ण भारताचे शहर होते, एक पण बाहेरचे नाही. नंतर आता एक रिपोर्ट निघाली 750 जिल्हे जे आहेत आपले भारताचे ते 750 जिल्हे प्रदूषित आहे. एक पण जिल्हा WHO गाईडलाईन मध्ये खरा उतरत नाहीये. म्हणजे चाललं काय देशामध्ये? बेसिक सुविधा सुद्धा नाहीये. जी दिल्ली देशाची राजधानी तिला सुद्धा तुम्ही नीट ठेवू शकलेले नाहीये. आणि तिथे सगळ्या गोष्टी हालतात आपल्या दिल्लीवरून पूर्ण भारताच्या. ती दिल्ली सुद्धा इतकी प्रदूषित आहे. आणि जे रस्त्यावर उतरतात त्याच्या आंदोलन करायला त्यांना जेलमध्ये डांबण्यात येतं. तर हा एक सर्रासपणे लोकशाही दाबण्याचा प्रयत्न चालू आहे, हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न चालू आहे. तर याचा आम्ही जाहीर निषेध करतो. वंदे मातरम. जय हिंद.